वाजेवाडी तालुका शिरूर गावाच्या हद्दीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कला केंद्राला ग्रामसभेत ठाम विरोध दर्शविण्यात आलाय। गुरुवारी दिनांक 21 ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या केंद्राला परवानगी न देण्याचा ठराव एकमताने मंजूर केलाय। ग्रामपंचायतीकडे आलेल्या परवानगी अर्जावर चर्चा करताना ग्रामस्थांनी कोणत्याही परिस्थितीत गावात असे केंद्र होऊ नये अशी भूमिका घेतली आहे। यापूर्वी महिलांची स्वतंत्र सभा घेण्यात आली होती, त्यावेळी महिलांनीही केंद्राला विरोध नोंदवलाय। प्रत्येक एक आपल्या गावातील शेतमजूर असेल, शेतकरी असेल, हा प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देण्यासाठी इंटरेस्ट नसतो। तर हे सर्व गावकार तुमच्या हातामध्ये असतो। तर गावामध्ये तुम्ही काय करायचं काय नाही, तुम्ही कोणती चांगली गोष्ट करा, गाव या ठिकाणी तुमच्या मागे असेल। परंतु सर्व ग्रामस्थांचं म्हणणं आज यायचे की सर्व सदस्य आणि सरपंच यांच्या पाठबळाने हे कला केंद्र गावामध्ये येते। हे बारीक मुलांना जर विचारलं तरी त्याचं म्हणणं हेच राहील। आता तुम्ही किती जरी नाही म्हणले तरी हे प्रत्येकाच्या मनात कधीच असेल की हे हा विषय इथपर्यंत यायला नको। आता तुमच्याकडे अर्ज आला, या गोष्टी मान्य आहे, परंतु तुम्ही त्याच ठिकाणी तुमच्या पातळीवरती ते फेस करून त्या ठिकाणी थांबवायला पाहिजे होतं। आज गावाची आपल्या बदनामी झाली खऱ्या अर्थानं पूर्ण तालुक्यात, जिल्ह्यात। वाजवाडी गावाचं नाव कला केंद्र वाजवाडीमध्ये बऱ्याच जणांचं माझ्यासारख्या ग्रामस्थांना फोन आले की पहिले तुमचे कला केंद्र होतं ते आता बंद करायचं चाललंय का। खऱ्या अर्थानं गावची प्रतिमा या ठिकाणी खराब होती। तर या ठिकाणी आपलं पक्षपात, गावचं राजकारण वेगळ्या ठिकाणी ठेवून याच्यानंतर सर्व सदस्य ग्रामपंचायत बोर्ड सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी बंद असेल, कोणती गोष्ट असेल तर तुमच्या हातून होत असेल तर ठीक, या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामांना आम्ही तुमच्या सोबत राहू। परंतु चुकीचे काम होत असेल तर या ठिकाणी प्रत्येक ग्रामस्थ आणि सर्वजण तुम्हाला असा तीव्र विरोध करू आणि आम्ही तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला गावचं एक टिकवणं हे तुमच्या हातात आहे। सर्व गोष्टी तुमच्या हातात दिल्या तर याच्या पुढे या सगळ्या गोष्टींना आमचा विरोध राहील। तुम्ही या ठिकाणी आम्हाला माहिती आहे तुमचं कुणाचाच यात सखोल म्हणजे सहभाग नाही, परंतु आज प्रत्येक ग्रामस्थाला वाटतं की सगळं बॉडीने ठरवले किंवा सरपंचांनी ठरवले, तर हे या ठिकाणी थांबलं पाहिजे। या ठिकाणी कुणाला विरोध करण्याचा माझा बोलण्याचा हेतू नाही। मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने बोलतोय की या गोष्टी नकोय आपल्याला। ग्रामसभा उपसरपंच यशोदा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। यावेळी झालेल्या ग्रामसभेत चैताली वाजे, औदुंबर भोंडवे, सुरेखा मांजरे, मंगल तिखे, रामदास मांजरे, संदीप भोर, माजी सरपंच नितीन वाजे, भाऊसाहेब सोंडेकर आणि ग्रामसेविका मंगल लगड, ढमडेरे पोलीस पाटील सोनाली वाजे, तंटा मुक्ती समिती अध्यक्ष दादा वाजे आणि बहुसंख्येने ग्रामस्थ आणि मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या। गावात अनेक पक्षांचे पदाधिकारी असून सोशल मीडियावर सतत सक्रिय असल्याचं दाखवलं जात आहे, मात्र प्रत्यक्षात ग्रामसभेसारख्या महत्वाच्या बैठकीस या पुढाऱ्यांची अनुपस्थिती असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे।